थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज काढलेल्या आहेत भरपूर साऱ्या भाज्या आणि सुरुवात केलेली आहे फ्लॉवरपासून. तर हे तर चालूच राहणार आहे आपल्या भाज्या. पण मला एक महत्त्वाचा विषय बोलायचा आहे की खूप साऱ्या ताई माझ्या शॉर्ट व्हिडिओ कमेंट करत असतात. मी पण बाकीच्यांची शॉर्ट व्हिडिओ बघते, पण माझी कमेंट जातच नाही. म्हणजे जाते पण राहत नाही कमेंट. तर मी भरपूर जणांच्या व्हिडिओला कमेंट करून बघितलेले आहे, पण माझे राहत नाहीत. तर प्लीज कोणी वाईट म्हणजे असं समजू नका की मी शॉर्ट व्हिडिओ बघत नाही, कमेंट करत नाही. पण माझी खूप जणांच्या व्हिडिओला शॉर्ट कमेंट होतच नाही. मी लाँग व्हिडिओला होते, तर मी प्रत्येकाचे लाँग व्हिडिओ बघते आणि कमेंटसुद्धा भरभरून करत असते. तुम्हाला तर माहिती आहे. पण शॉर्ट व्हिडिओला कमेंट होत नाही, त्यासाठी सॉरी सर्वांचे. आणि ज्या ताई माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करतात त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि भाजीपाला तर मी काय अजून पाहिलेलंच आहे. पत्ताकोबी फ्लावर काढलेला आहे, पत्ताकोबी नाही फ्लावर काढलेला आहे. आणि ह्या मिरच्या आणि हे आपलं मिरच्या म्हणते ते गवारण ते खुरपायची म्हणजे करून घ्यायची होती, खुरपून घ्यायची होती म्हणून कोथिंबीर काढून घेतलेली आहे. आणि नंतर ते आमच्या शेजारच्या ताईंनी वांगे मागितले होते, तर त्यांना वांगे तोडून देत आहे. कारण आम्ही त्या दिवशीच खाल्लेले आहे ना सारखे वांगे. पण आता उन्हाळ्याचे जास्त वांगे पण नाही खात. तरी बघू शकता तुम्ही एवढे असे वांगे निघालेले आहेत. आपण जसे ते कट केले ना झाडं, म्हणजे पहिले जे झाडं होते ते कट करून टाकले होते, त्याला नवीन फांद्या फुटलेल्या आहेत ना, तर त्याला खूप सारे असे वांगे लागलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता जे आपण आता हे जे खालचं झाड आहे बारकं ते आपलं उन्हाळी वांग्याचं आहे. आणि जे हे आहेत ते पावसाळ्यात लावले होते ना, ते पाऊस पडला तेव्हा वांगे लावले होते. तरी बघा अशा याच्यात राहतात ना, ते दिसत नाही आणि नंतर खूप मोठे होऊन जातात. तर त्यांनी बघितले होते, तर त्या म्हटल्या आम्हाला द्या. म्हणून त्यांना वांगे तोडून दिलेले आहेत आज. आणि कारले बघा ना किती छोटे छोटे आहेत, तरी पण असे लाल व्हायला लागलेले आहे. तर हे असे लाल एक बियाला ठेवायचं आहे, तरी काढून घेणार आहे मी. भरपूर कारले पण आहेत, पण ते लय लवकर पिवळे पडायला लागलेले आहेत, कारण उन्हामुळे होत असेल बहुतेक. तर आज नाही, आता मी बाकीचे तोडणार, नंतरचे व्हिडिओ तोडेल. आता वांगे आणि ते वांगे तर त्यांना द्यायचे आहेत, पण फ्लावर वगैरे आणि टोमॅटो पण हे अशा प्रकारे टोमॅटो झालेले आहेत. तर लय म्हणजे हे नाही होऊन देणार मी, पिकवून नाही देणार, कारण तोडून ठेवल्यावर ते आपोआप लाल होतात नंतर. तर फ्लावर पण टोमॅटो पण तोडून घेतलेले आहे. आणि काही वांगे विसरून राहतात ना, ते पण काढून घ्यावे लागतात. तर आज भरपूर साऱ्या भाज्या किडकं निघालं होतं. भरपूर साऱ्या भाज्या आज निघाल्या होत्या. म्हणजे आळूची पानं पण काढलेली आहेत मी, कारण भरपूर त्या दिवस झाले ना. आणि हे बघा फ्लावर आपलं पत्ताकोबी पण गट्टे लागलेले आहेत, एकदम छोटे छोटे आहेत अजून. आता हे 4-5 दिवसांनी छान होतील. मी तुम्हाला परत दाखवेल आणि काढायच्या टायमाला तर दाखवेलच. तरी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कोबी पण आता आपला छान असा आलेला आहे. बघू शकता एकदम सेंद्रिय आणि ऑर्गॅनिक आपला हे आहे. आणि कांदे खायचे होते यांना जेवणासंग, तर 2-3 कांदे उपटलेले आहेत ताजे ताजे. बघू शकता अशा प्रकारे पाती सगळं पातनी भरवून गेलेली आहे त्याची. आणि हे आहे गवार, भेंडी तिथे, आणि असे 2 कांदे. आणि नंतर मी 2 हे झालेले होते रामफळ, ते पण काढायचे होते. मला तोडायचे होते चिक्कू, पण ते चिक्कूच्या झाडाखाली मिरच्या निसणं चालू आहे, त्यामुळे चिक्कू आज नाही तोडले मी, पुढच्या व्हिडिओत तोडेल. कारण 10-15 चिक्कू असतील, ते काढायचे होते. पण मग मी रामफळ काढून घेतलेले आहेत. रामफळ पण असे पिकले की ते जातात आणि पक्षी पण खातात. जे हाताला येतात ते काढून ठेवले आहेत. पक्षीने जरी खाल्लं तरी काही नाही, पण ते गळून नाही पडले पाहिजे. ते देठ वरच राहतं आणि ते खाली ते रामफळ गळून खाली एकदम भरून जातं, ते नाही का असं फुटून जातं, त्यामुळे काढून घेतलेले आहेत. तर एवढा सगळा भाजीपाला आज निघालेला आहे. आणि मी नंतर तोडत आहे आळूची पानं, कारण आळूची पानं मागच्या वेळेस पण तोडली होती. तर आता भरपूर असे आलेले आहेत, एकदम स्वच्छ आणि छान जागेवर आपले आळू आहेत. इथे शेतीचं पाणी जातं, कुठलंही असं हे पाणी नाही आहे, स्वच्छ पाणी नाही आहे. मस्त छान असं पाण्यात आपले आळूचे पानं येतात. तर आळूचे पानं पण तोडून घेत आहे. उन्हाळा आहे तरी पण भरपूर साऱ्या भाज्या आपल्या निघत आहेत अजून तर गवार यायची, भेंडी यायची आणि पत्ताकोबी पण यायचं आहे. तर इथून पुढे पण छान छान अशा भाज्या आणि छान छान व्हिडिओ आपले येतच राहतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि खरंच एकमेकाला सपोर्ट करा लाँग व्हिडिओमधून. शॉर्ट व्हिडिओ तर सगळेच बघतात, पण लाँग व्हिडिओला सपोर्ट करा. कमेंट असतात, कमेंटमधून एकमेकाला सपोर्ट नक्की करा. तर हे बघा अशा प्रकारे मी सगळं भाजीपाला काढून घेतलेला आहे. आणि
रामफळ पण. आणि हे बघा ते डिंगऱ्या आहेत ना, त्याला वर डिंगऱ्या लागलेल्या आहे आणि मुळा पण निघाला त्याचा. तर अशा मुळा पण काढून घेतलेला आहे. आणि बघा वर चिक्कू आहेत, पण ते काढता नाही येते आता. इथं मिरच्या निसायचं घाम चालू आहे, तर नंतर काढेल मी. नंतरची व्हिडिओ दाखवेल. आणि किती स्वच्छ करून मी गेल्या वेळी चिक्कू पिकवले होते आणि इतके छान पिकले होते. मी आता त्यावेळेस मी दाखवणार होते बरं का नंतर, की बघा किती छान पिकले, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं तो व्हिडिओ करायचा. तर एवढ्या सगळ्या भाज्या निघालेल्या आहेत. आणि नंतर फुलं तोडायची होते, तर मी फुलाचा काय तोडताना व्हिडिओ नाही केलेला. डायरेक्ट फुलंच तोडलेले आहेत. म्हटलं काय रोजच एवढं निघतं आणि रोजच काय दाखवणार, म्हणून नाही दाखवलं फुलाचा व्हिडिओ. तर इतके सारे फुलं निघालेले आहेत बघू शकता. आणि कृष्णकमळ आता जास्त प्रमाणात पाकळत आहे. तर इथून पुढे कृष्णकमळ पण भरपूर असं आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि ब्रह्मकमळ आहे, त्याला अजून काही फुलं लागलेली नाही आहे, पण ज्यावेळेस लागतील त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल. तो खूप अडचणीत आणि असं आंब्यावर गेलेला आहे, ते म्हणजे खाली ठेवलेलं आहे ना, उंच वाढून गेलेलं आहे ते. तर अशा प्रकारे आपले सगळे भाज्या आणि फुलं इतके छान असे रोजच्या रोज निघतात. पण रोजच्या रोज तर काय व्हिडिओ करायचं म्हणून मी करत नाही. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. चला भेटू परत.